जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतोय। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला। यावेळेस बोलताना नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत, त्यामुळे राणे हे बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घ्यायला गेले तर यात काही गैर नाही, असं वक्तव्यही त्यांनी यावेळेस केलंय। मला असं वाटतं की नारायण राणे हे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले नेते आहे, त्यामुळे ते डॅशिंग होते, आजही ते डॅशिंग आहेत। जरी ते BJPमध्ये आलेले असले तरी ते अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत, जनाधार असणारे ते नेते आहेत आणि बाळासाहेबांचं पुण्य त्यांच्या पाठीमागं आहे। बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळाला म्हणून त्यांना 1 वर्षभर मुख्यमंत्रीपद मिळालं होतं, त्यांना शिवसेनेमध्ये मोठमोठी पदं भूषवायला मिळाली होती। तर त्यांनी बाळासाहेबांचं दर्शन मंत्री झाल्यानंतर घेणं हे त्यांचं कर्तव्य होतं, पण त्यांनी दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन काय केलं म्हणाल तुम्ही? शुद्धीकरण जे केलेलं आहे, तर मला वाटतं ते शुद्धीकरण नाही, ते अशुद्धीकरण त्यांनी केलेलं आहे। म्हणजे बाळासाहेबांचा एक फॉलोवर त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी तिथं जात असताना अशा पद्धतीनं त्यांनी नाही जायला पाहिजे असं एखादं पत्र काढलं असतं तर ठीक आहे, पण त्याचं शुद्धीकरण त्या ठिकाणी पाणी टाकून किंवा त्या ठिकाणी हे टाकून जे करणं हे शिवसेनेला शोभणारं नाही असं मला वाटतं। जाता जाता मात्र त्यांनी तो निर्णय घेतला आणि जवळजवळ 5-6 वर्ष हा जो विषय आहे हा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रलंबित राहिला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की मागासवर्गीय कोणती जात आहे तो ठरवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आणि त्यामुळं आता जी 342A3 ही जी अमेंडमेंट आहे जी आता पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभेत झाली, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हा कायदा पास झाला, बिल पास झालं आणि त्याच्यामध्ये राज्यांना मागास जाती कोणती जात मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार हा राज्यांना देण्याचा हा कायदा हा बिल पास झालेला आहे आणि लवकरच त्याचं नोटिफिकेशन निघेल। आता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो 12% आरक्षण जे आहे, 10 ते 12% जे आरक्षण आहे हे आरक्षण महाराष्ट्र सरकारने ते द्यावं। सगळे म्हणतायत की आम्हाला 50% जी अट जी शिथिल करून द्या, परंतु 50% जी अट आहे ते संविधानामध्ये काय असं सांगितलं नाही की आरक्षण 50%च असलं पाहिजे। कोर्टाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, बाकीच्या काही राज्यामध्ये सुद्धा 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे। त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा जर त्यांना मराठा समाजाचा कळवळ असेल तर त्यांनी मराठा समाजाला कमीत कमी 10 ते 12% जे आरक्षण आहे हे देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा। त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील। आम्ही तर मराठा समाजाच्या, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आमची सुरुवातीपासून होती आणि आम्हाला OBCमध्ये टाका अशी मागणी करू किंवा SC/STचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या अशी मागणी करून तुमचा प्रश्न सुटणार नाही हे मी अनेक मराठा तरुणांना मी सांगितलं होतं। अण्णासाहेब पाटील, जावळे पाटील जे होते त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि शालीनताई पाटील हेच म्हणत होत्या की सगळं आरक्षण आर्थिक निकषावर द्या। मी सांगत होतो की SC/STचं आरक्षण आर्थिक निकषावर देणं शक्य आहे, ते जातीच्या आधारावर मिळालेलं आहे आणि जाती व्यवस्था संपुष्टात आणा आम्ही ते आरक्षण सोडायला तयार आहोत, आम्ही कॉम्पिटिशन करायला तयार आहोत। पण जर जाती व्यवस्था अजूनही आहे तर ते जातीच्या
आधारावरचं आरक्षण हे चालू राहिलं पाहिजे, पण तुम्हाला तुमचा वाटा मिळाला पाहिजे. म्हणजे आमच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका. आमच्या आरक्षणाला किती विरोध केला तरी ते जाणार नाही आहे, आणि ते जाणार नाही, त्याला विरोध करून उपयोग नाही आहे. त्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मागा, आणि त्यानंतर मग मराठा समाजाने पॉझिटिव्ह भूमिका घेतली की आम्हाला ओबीसीमधले आरक्षण नको आहे, आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी करूनच आरक्षण द्यावं. आणि त्याबद्दल मराठा समाजाचे मी आभार व्यक्त करतो की या वादामध्ये न पडता त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागितलेलं आहे, तर ते त्यांना मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. मोदी सरकारचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि मी तर अशी मागणी केलेली आहे की देशभरामध्ये, म्हणजे मी केंद्राकडे सुद्धा, केंद्रामध्ये मी आहेच मंत्री म्हणून, परंतु केंद्र सरकारने सुद्धा सर्व क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी माझ्या पक्षाची वतीनं मागणी आहे. आणि मी प्रधानमंत्र्यांच्या मध्यंतरी काय मंत्रिमंडळाच्या काही समूहाच्या मिटिंग झाल्या होत्या, आणि एका ग्रुपमध्ये मलाही बोलवलं होतं. त्यावेळेला मी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, हरियाणामध्ये जाट समाजाचं आंदोलन मध्यंतरी मोठं झालं होतं, राजपूत समाजाची मागणी आहे, ठाकूर समाजाची मागणी आहे. तर सगळ्या क्षत्रियांना जे 10-12% आरक्षण देण्याचा निर्णय भारत सरकारने घ्यावा अशा पद्धतीची भूमिका मी प्रधानमंत्र्यांच्या समोर मांडलेली आहे. आणि सर्व क्षत्रियांना, म्हणजे केंद्र सरकार एकट्या मराठ्यांचा विचार करू शकत नाही, तर सर्व क्षत्रियांना आरक्षण देण्याच्या संबंधाचा विचार होऊ शकेल. आणि म्हणून एक 10-12% आरक्षण या समाजाला देण्याच्या संबंधासाठी मी केंद्राकडे प्रयत्न करत राहणार आहे. पण महाराष्ट्र सरकारने मात्र लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे, अशा पद्धतीची आपली मागणी आहे. नाशिकच्या एमजी रोड परिसरात राहुल ट्रेडर्स या कम्प्युटर दुकानाला भीषण आग लागली असून 25 ते 30 कोटींचे यात नुकसान झाले. नाशिकच्या एमजी रोड परिसरात राहुल ट्रेडर्स या कम्प्युटर दुकानाला सायंकाळी 5च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. यावेळेस घटनास्थळी 8 अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या, तर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होते. या आगीत सुमारे 25 ते 30 कोटींचं नुकसान झाले. यावेळेस नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. तर नंदुरबार जनआशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य तसंच कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवारांनी 19 ऑगस्टला नंदुरबार शहरातील जेपीएन रुग्णालयात जाऊन लसीकरणाचा आढावा घेतलाय. जनआशीर्वाद यात्रेनिमित्तानं केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवारांनी 19 ऑगस्टला नंदुरबार शहरातील जेपीएन रुग्णालयात जाऊन या ठिकाणी लसीकरणाचा आढावा घेतलाय. जिल्ह्यात आतापर्यंत 5.5 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण झालं असून देशात 56.64 कोटी लोकांचं लसीकरण झालंय. लसीकरण निर्मितीचं प्रमाण वाढलं असून राज्यांनी आता लसीकरणाबाबत नियोजन करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयांना भेट देत या ठिकाणच्या पोषण पुनर्वसन केंद्र व नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला देखील भेट दिली. या ठिकाणी त्यांनी स्तनदा माता विभागाला भेट दिली आहे. तसंच त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि भोजनाबाबत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधा पुरेशा आणि चांगल्या आहे की नाही याबाबतही शहानिशा केली आहे. यानंतर त्यांनी कुपोषित बालकांची पाहणी करत कुपोषणासाठी जिल्हा स्तरावर विशेष प्रयत्न करण्याची गरजही त्यावेळेस त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही घरात बसून काम करू शकत नाही, आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचं आणि कोविड नियमांचं पालन करून आम्ही जनआशीर्वाद यात्रा करत आहोत. आम्ही जनतेत जाणार, कुपोषण, कोरोनाचे प्रश्न जाणून घेणार असं सांगत मुख्यमंत्री आम्हाला माफ करा असा उपरोधात्मक टोला देखील भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावलाय. मला वाटतं आपण तो प्रश्न पण वाचला की नाही मला माहिती नाही. प्रश्न असा आला होता की ऑक्सिजन अभावी झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी. आम्ही जेव्हा म्हणतो की हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट, तर नियोजन आम्ही राज्यांकडे देतो, निधीचं पण देतो, वॅक्सिनेशनचं पण देतो, आणि त्यांच्या आकडेवारीवर आज आम्ही आहे जे काही ते बोलतो. प्रत्येक राज्याने ती आकडेवारी दिली पाहिजे. आणि आमच्या उत्तरात आम्ही असं लिहिलेलं आहे की ती आकडेवारी आम्हाला राज्याने दिलेली नाही. केंद्र सरकार असं नाही म्हणत आहे. राज्याने सन्माननीय आपल्या आरोग्य मंत्र्यांनी ऍफिडेव्हिट सादर केलंय कोर्टामध्ये, त्याची बातमी पण आपण वाचली असेल. आणि त्याच्यानंतर देखील त्याच्यावर आमच्यावर टीका करण्यात आली. म्हणजे टीका करत असताना फक्त केंद्र सरकार,
पण याला नियोजन कोण करतो, याला जबाबदार कोण आहे, लिहिणारे कोण येतो, हे देतच नाही आमच्याकडे. आम्ही आमच्या मनाने आकडेवारी लिहायची का? मला वाटतं हा गंभीर प्रश्न आहे, हा लोकांच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे. परंतु दुर्दैवाने टीका फक्त तुम्ही केंद्र सरकारकडे करता. आकडेवारी दिली पाहिजे, जबाबदारी राज्यांची, कुठल्या गावात, कुठल्या ठिकाणी, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, याचे डिटेल सुद्धा आम्हाला विचारले तर आम्ही कुठून द्यायचे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. केंद्र सरकारचं सातत्याने ह्याच गोष्टीकडे लक्ष आहे की आज देशाच्या तुलनेत कुठे आपण केसेस जास्त आहे. याच्यासाठी जवळपास रोज आता बैठका होत होत्या अधिकाऱ्यांबरोबर आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांबरोबर, त्या प्रशासनाबरोबर. तर तिथे असं काही बघण्यात आलं काही ठिकाणी की जे पेशंट सापडतात तर मग तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तुमचे होत नाहीये का, टेस्ट होत नाहीयेत का, टेस्टचं प्रमाण वाढवलं पाहिजे. ती मदत केंद्राने करायचं ठरवलं की तुम्हाला किती गरज आहे ते आम्हाला कळवा. टेस्ट असेल, ट्रॅकिंग असेल, ट्रीटमेंट होते की नाही प्रॉपर. आज काही ठिकाणी जर ट्रीटमेंट होत नसेल तर त्याला व्यवस्थित ती सुविधा देण्याची काही व्यवस्था आहे का, याच्यावर लक्ष आहे. स्वतः केंद्रीय पथक पण तिथे जात आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जोपर्यंत राज्य सरकारने खालपर्यंत जर सूचना देऊन, आता काही ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन काही नॉर्थ ईस्टच्या राज्यांनी केले, म्हणजे त्यांनी इतकं स्ट्रिक्ट केलं की मायक्रो कंटेनमेंट तिथे तिथलाच लॉकडाऊन फक्त, आणि ते सक्सेस झाले. तर आपल्याकडे सुद्धा अशा मायक्रो कंटेनमेंट झोनची खूप गरज आहे. स्वतःच आपण नियम घालून लोकांनी पण ठरवलं पाहिजे. आणि राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, आमच्या सगळ्यांच्याच म्हणणं आहे आरोग्य विभागाचं की सुरक्षित प्रत्येक जण राहायला पाहिजे. आणि हे करत असताना, ती काळजी घेत असताना लॉकडाऊन झालं नाही झालं या टीकांपासून दूर होऊन आता जिथे गरज आहे तिथे लक्ष देऊन ते कारवाई करणं, हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. नाशिकमध्ये पंचवटी अमृततुल्य युवकांना व्यावसायिक बनण्याची संधी देत असून यामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पंचवटी अमृततुल्यच्या 23 शाखाही लवकरच आपली छाप सोडतील अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली गेली आहे. पंचवटी अमृततुल्य हे लोकांची आवड आणि एक नवीन यशस्वी ब्रँड बनत चाललंय. एवढंच काय तर या चहाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलंय. अशा या पंचवटी अमृततुल्य चहाच्या अजून एका शाखेत भर पडते. या चहाच्या 23व्या शाखेचं उद्घाटन 19 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता 10वा मैल तालुका निफाड या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. 10वा मैल ओझर येथे पंचवटी अमृततुल्यच्या 23व्या शाखेच्या ठिकाणी उद्घाटन या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय यतीनजी कदम, मराठा विद्याप्रसारणाचे संचालक सचिनभाऊ पिंगळे, शिवगिरी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. मी सर्वप्रथम या फ्रँचायझी संचालक आमचे लाडके मार्गदर्शक आदरणीय रामनाथभाऊ पिंगळे, त्याचबरोबर अरुणभाऊ भंडारे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या पंचवटी अमृततुल्यच्या माध्यमातून सर्व जनतेला, नागरिकांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन पंचवटी अमृततुल्य चहाचा या ठिकाणी आस्वाद घ्यावा. मला 100% खात्री आहे की आपण एकदा चहा घेतल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी याल. म्हणून आम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे की एकदा घेऊन तर पहा पंचवटी अमृततुल्य चहा. चहा नाशिकचा, चव मराठवाडा, महाराष्ट्राची आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला या चहाने वेळ लावलेला आहे. पंचवटी अमृततुल्यच्या माध्यमातून आदरणीय युवराज छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 जुलैपासून तर 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याच्या निमित्ताने या ठिकाणी कुठलंही डिपॉझिट न घेता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही तरुणांना आवाहन केलं होतं की आपण या ठिकाणी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण पंचवटी अमृततुल्य शाखा या ठिकाणी घ्यावी. त्यासाठी 2700 अर्ज या महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे की भविष्यामध्ये पंचवटी अमृततुल्य चहा हा महाराष्ट्रात एक मोठं वादळ या ठिकाणी निर्माण होईल आणि संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पंचवटी अमृततुल्य शाखा निर्माण होतील. एवढी या ठिकाणी पंचवटी अमृततुल्य युवकांना व्यावसायिक बनण्याची संधी देत आहे. यामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कोरोना काळात पंचवटी अमृततुल्य अनेक कुटुंबाचा आधार बनलं होतं. अशा या पंचवटी अमृततुल्यच्या 23 शाखाही लवकरच आपली छाप सोडतील अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या चवीची छाप सोडणाऱ्या या चहाची चव येथे येणाऱ्या प्रत्येकाने घेतली आहे. सर्वांनी इथे एकदा तरी यावं आणि हा चहा घ्यावा असंही यावेळी अनेकांकडून सांगण्यात येतंय. चहा हा मला घरगुती वाटला, अगदी माझ्या आईने केल्यासारखा वाटला मला हा चहा.
आणि आमचे जे प्रेरणास्थान आहे संभाजी छत्रपती राजे, तसेच युवकांचे मार्गदर्शक, युवकांचे हृदयस्थान माननीय गणेश भाऊ कदम आज जे काम करतायत, आज जे कार्य करतायत हे पारखण्याजोगं आहे. खरंच आज मला माझ्या आईच्या हातची चव वाटली. ओझरकरांनो, ओझरच्या कुलदैवताचे दर्शन घेऊन मी तुम्हाला आव्हान करतोय की प्लीज एकदा तरी चव घेऊन बघा. हा आपल्या नाशिक नगरीतला चहा आहे. कृपया तुम्हाला माझी नम्र विनंती, एकदा तरी चहा पिऊन पहा. आपल्या हक्काचा चहा, पंचवटी अमृततुल्य. या प्रसंगी नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष, बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा परिषद अध्यक्ष, 1008 महामंडलेश्वर, श्री शिवगिरी महाराज त्र्यंबकेश्वर निलगिरी पर्वत, अखिल भारतीय महानुभाव पंथाचे उपाध्यक्ष मनोहर शास्त्री सुकेणकर, दिलीप बनकर, अनिल कदम, रामदास चारोस्कर, सचिन पिंगळे, यतीन कदम, रामराव कदम, दत्ताजी कदम, नरेंद्र गटकळ, काकाजी पालखेड, छत्रपती युवासेना अध्यक्ष आणि पंचवटी अमृततुल्यचे संचालक गणेश कदम, अनिल शिंदे, नंदुशेठ कदम, दीपक शिरसाट, भास्करराव भगरे, विलास मत्सागर, सिद्धार्थ वनारसे, प्रवीण जाधव, राजेंद्र मोगल, सचिन मोगल, धनंजय भंडारे, रामनाथ पिंगळे, अरुण भंडारे, शंकर पिंगळे आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. तर इगतपुरी तालुक्यातील मानवेडे येथील युवक 23 जुलैपासून बेपत्ता होता. या व्यक्तीचा शोध घेण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. इगतपुरी तालुक्यातील मानवेडे येथील आदिनाथ हनुमंता वीर हे 23 जुलैपासून बेपत्ता होते. या व्यक्तीचा मृतदेह मानवेडे गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खोल दरीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी इगतपुरी पोलिसांना दिली. सततचा पाऊस आणि अतिदुर्गम खोल दरी असल्यामुळे मृतदेह काढण्यासाठी अशक्य झाले होते. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चौबे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर महिंद्रा कंपनीच्या पथकाचे वरिष्ठ अधिकारी कैलास ढोकणे, सिक्युरिटी मॅनेजर जयंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चौबे यांच्यासोबतच फायरमन आणि मानवेडे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या मदतीने आणि अथक प्रयत्नांनी अखेर 300 मीटर खोल असलेल्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे. आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते. आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती
इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. नांदगावमध्ये सलग 3 दिवस झालेल्या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले. नांदगाव नगरपालिका प्रशासनाने दखल घेत नदीकाठालगत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही यावेळी दिलाय. सलग 3 दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालंय. त्याच्या दुथडीवरून 50 क्युसेक्स वेगानं पाणी वाहत आहे. या धरणातून अनेक गावांना पाणी पुरवठा होतो. शिवाय शेकडो हेक्टर शेती या धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचा आता प्रश्न मिटलाय. नदी नाल्यांना देखील पूर आला असून तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. चांगला पाऊस झाला असल्यानं शेतकरी देखील सुखावलाय, तर पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळालाय. त्यातच शाकंभरी नदीला आलेला महाभयंकर पूर अजूनही नांदगावकरांच्या स्मरणात असून त्यामुळे धसका घेतलेल्या पालिका प्रशासनानं काल ध्वनिक्षेपणाद्वारे नांदगाव शहरातील नदीकाठालगत असलेल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पाणी वाढायला लागले तर तात्काळ त्यांना तेथून हलवण्याची तयारी पालिका प्रशासनानं करून ठेवली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. रस्ते विकास ही एक अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये मानवाला लागू असलेल्या पायाभूत सुविधेचा खरा अर्थ दडलेला असतो. मग हा रस्ता गाव खेड्याचा असो वा शहराचा, त्याला महत्त्व हे तितकेच. खरं तर अलीकडे सरकार रस्ते विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी करत असल्याचं आपण पाहतो.
मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्या आजही कायम आहे. तर याच संदर्भातील पाहूया अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अशाच एका गावातील रस्त्याबाबत असलेली गावकऱ्यांची व्यथा. मूर्तिजापूर शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे धामोरी गाव. या गावाला 19व्या शतकापासून संत लष्करी महाराजांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वारसा लाभल्याने या गावाला विदर्भात ओळखलं जातं. पण खरं तर लोकप्रतिनिधींचा प्रचंड शापच या गावाच्या विकासाला अडसर ठरला असल्याची वास्तविकता इथल्या प्रकारातून नक्कीच अधोरेखित होते. ते म्हणजे इथले ग्रामस्थ अवघ्या 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी स्वातंत्र्य काळापासून करीत असलेल्या संघर्षातून. स्वातंत्र्य काळापासून रस्त्याची समस्या कायम असल्याने लोकप्रतिनिधींना निवेदनही अनेकदा दिलेत. हा रस्ता धामोरी ते म्हसला अवघा 1.5 किलोमीटरचा म्हणजेच अकोला तसंच वाशिम या 2 जिल्ह्यांना जोडणार आहे. हे गाव मूर्तिजापूर तालुक्यात येत असून वाशिम तसंच अकोल्याच्या सीमेवर वसलंय. येथूनच कामरगाव शहराची बाजारपेठ तसंच वैद्यकीय सुविधा अवघ्या 8 किलोमीटरवर उपलब्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत लोकांना जायला परवडत असल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु अजूनही रस्ता डांबरीकरण झालं नसल्याने चिखलातून इथले ग्रामस्थ ये जा करतायत. अकोला तसंच वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरचा हा रस्ता नेमकं कुठलं प्रशासन तसंच लोकप्रतिनिधी पूर्ण करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटले, पण आजही धामोरी हे गाव या रस्त्याअभावी पारतंत्र्यात असल्याच्या भावना जागर जनस्थानशी बोलताना नागरिक व्यक्त करतायत. या गावात डोकावून बघितल्यास अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते, स्मशानभूमी अशा अनेक समस्या समोर येतात. अखेर या 2 जिल्ह्याच्या सीमेवरील रस्त्यांचा तिढा सुटणार कधी? या गावकऱ्यांचे होत असलेले अपरिमित हाल कधी थांबणार? असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. चाळीसगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ग्रहण लागलंय. गेल्या 2 वर्षात 9 मुख्याधिकाऱ्यांनी चाळीसगाव नगर परिषद पदभार सांभाळलाय. मात्र आतापर्यंत चाळीसगाव नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळू शकलेला नाही. चाळीसगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ग्रहणच लागले असे म्हणावे लागेल. परंतु हे लागलेलं ग्रहण राजकीय असल्याचं बोललं जातंय. सध्या स्थितीला चाळीसगाव नगर परिषदेत कोट्यावधींची विकास कामे सुरू आहेत. परंतु या विकास कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून चाळीसगाव नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळू शकलेले नाही. याला राजकीय उदासीनताच म्हणावी लागेल. अनिकेत मनोरकर हे चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी असताना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली आणि तेव्हापासून ते आज पावेतो नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळू शकलेले नाही. जेव्हा मांडवकर यांची बदली झाली त्यावेळेस महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. परंतु जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासून राजकारण हेतूनं नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नाही, असा आरोप चाळीसगाव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष घृणेश्वर पाटील यांनी जागर जनस्थानशी बोलताना केली आहे. चाळीसगाव नगरपालिकेत जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून जेव्हापासून कामकाज सांभाळलं, जवळपास 300 कोटींच्या कामकाजाला चालना ही भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सरकारच्या कार्यकाळात मिळाली. परंतु इथल्या नगरपालिकेचं कामकाज चालत असताना जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हापासून आमच्या चाळीसगाव नगरपालिकेला फक्त राजकारण हेतूने पूर्णवेळ मुख्याधिकारी आजपर्यंत मिळाला नाही. मी मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता. फक्त राजकारण करण्यासाठी आणि येथील जे 300 कोटीचे कामं चालू आहे यांना कसं विस्कळीत ठेवता येतील आणि चाळीसगाव शहरातील जनतेचा रोष भारतीय जनता पार्टीवर कसा येईल याकरिता फक्त हेच राजकारण डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात आलेला नाही. आपण बघितलं असेल मागच्याच हप्त्यात महाराष्ट्रातील जवळपास 24 नगरपालिकांना मुख्य अधिकारी देण्यात आले, बदल्या झाल्या. परंतु चाळीसगावचं दुर्दैव म्हणावं लागेल, चाळीसगाव शहराला आजपर्यंत मुख्याधिकारी देण्यात आला नाही. या संदर्भात आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय खासदार साहेब असतील यांनी वेळोवेळी पालकमंत्र्यांसह कलेक्टर साहेबांपासून तर मंत्रालयापर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. परंतु महाविकास आघाडीला चाळीसगाव नगरपालिकेच्या कामकाजात कुठेतरी खोळंबा घालण्याचं कुठेतरी दृष्टिकोन असल्या कारणाने इथे पूर्णवेळ मुख्याधिकारी दिला जात नाही आणि त्यामुळे येथील चाळीसगावच्या बऱ्याच कामांना खीळ बसलेले आहे. मी करतो तुमच्या माध्यमातून की लवकरात लवकर महाविकास आघाडीने पूर्णवेळ मुख्य अधिकारी द्यावा एवढीच मी विनंती. शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत.
परंतु ही विकास कामे योग्य पद्धतीने सुरू आहेत का? मुख्य अधिकारी नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे प्रलंबित आहे. चाळीसगाव शहरातील रहिवासी डॉक्टर निकम यांच्या बिल्डिंगचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही म्हणून त्यांच्या बिल्डिंगच्या बांधकामाला परवानगी मिळत नाहीये. नगरपालिकेचा कर देखील बुडतोय. मात्र याकडे ना सत्ताधाऱ्यांना लक्ष देण्यासाठी वेळ आहे ना विरोधकांना असंच म्हणावं लागेल. नगरपालिकेला कुणी वालीच राहिलेला नसून मुख्याधिकारी येण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, परंतु एवढे प्रयत्न करूनही मुख्याधिकारी का आले नाही हा सर्वात मोठा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केलाय. आधी तर नगरपालिकेला कोणी वालीच नाही असं मला वाटतंय आणि इथं वाली कोणीतरी यावा याचे प्रयत्न पण लोकप्रतिनिधींनी केले, मागच्या केले, आत्ताचे केले. पण एवढे प्रयत्न करून पण का कोणी CO येत नाही? तर CO आले पाहिजे. त्याच्यानंतर जे आता नगरपालिकेत कामं चालली ती अतिशय खालच्या दर्जाची चालली. म्हणजे कुठल्याही कामात सिमेंट नीट वापरल्या जात नाही, सगळं कच टाकून याचे चेंबर्स बनवल्या जात आहेत वॉटर सप्लायचे. त्यानंतर लोकांना कनेक्शन मिळत नाही आहे आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोकांना नवीन बांधकाम करायचं आहे त्या बांधकामासाठी परमिशन मिळत नाही, कारण CO नाही आहेत, प्रभारी अधिकारी परमिशन देत नाही. याच्यामुळे पालिकेचा रेव्हेन्यू बुडतोय. पालिकेचा रेव्हेन्यू जर बुडला तर पालिकेला पुढं काम करायला मुश्किल होतं आणि जो रेव्हेन्यू पालिकेला मिळतोय CO नसताना पण बाकीचे कामं होत आहेत, प्रचंड प्रमाणात कामं होत आहे. म्हणजे खरोखर नागरिकांना सुद्धा वाटायला पाहिजे. आणि मला मग जागर जनस्थानचे पत्रकार म्हटले की कोणी बोलायला तयार नाही, मी जर बोललो तर माझे कामं होणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अन्याय सहन करायची सवय झाली ती. तर इतके अन्याय जर चाळीसगावचे आपले नागरिक जर करत राहिले तर कशी प्रगती व्हायची आणि का म्हणून प्रगती होईल? आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खडसावून प्रश्न विचारला पाहिजे सरकारला आणि लोकप्रतिनिधींना, तर तेव्हाच तुम्हाला इथं काहीतरी योग्य ते निर्णय मिळतील आणि योग्य ते मार्गदर्शन होईल. असं जर चाललं तर तुम्ही असंच गुलाम म्हणून यांचे राहाल. तर म्हणून नगरपालिकेला लवकरात लवकर CO मिळाला पाहिजे याची सगळ्या नागरिकांनी, आज मी सगळ्या चाळीसगावकर नागरिकांना आव्हान करतो की यांनी CO मिळण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. मी तर म्हणतो प्रयत्न नाही, रस्त्यावर उतरायला पाहिजे. आणि आज काय अवस्था आहे हो रस्त्यांची, मेन PWDचा रोड सोडला, जर नगरपालिकेचे रस्ते बघितले तर अक्षरशः खेड्यागावातले रस्ते तरी बरे, पाकिस्तानमधल्या खेड्यांचे रस्ते तरी बरे, इतकी घाणेरडी अवस्था आहे. आणि आपल्या शहराने शून्याचा शोध लावला आहे. या पद्धतीने सगळ्या जर गोष्टी नियोजन करून केल्या तर नागरिकांचं पण हित आहे. फक्त जो तो ज्याच्या पोळ्या भाजून घेतो, हे टक्केवारीचं नगरपालिका आहे का ही? इथं CO आले पाहिजे. जागर जनस्थानने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल आभारी आहे मी जागर जनस्थान. चाळीसगाव नगर परिषदेला विरोधकच उरलेले नाही असं चित्र निर्माण झालंय. कारण चाळीसगाव नगर परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामं सुरू आहेत, परंतु त्या कामांचा दर्जा पाहिला तर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. परंतु विरोधकांनी झोपेचं सोंग घेतल्याचं चित्र समोर येत आहे. यावर कोणीच बोलायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 2 वर्षात 9 मुख्याधिकाऱ्यांनी चाळीसगाव नगर परिषदेचा पदभार सांभाळला ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. तरी देखील आतापर्यंत चाळीसगाव नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळू शकले नाही. चाळीसगाव नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी मिळणार हा सवाल आता प्रत्येक चाळीसगावकर विचारू लागलाय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. तर मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा झालाय. शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मालेगाव चौफुली ते अयोध्यानगर पर्यंत अनेक ठिकाणी अपघात स्थळं निर्माण झाली आहे. या ठिकाणी रोज किमान 2 ते 3 छोटे मोठे अपघात घडत असतात. याबाबत अनेकांनी निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच टोल कंपनी कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सलग 3 दिवस झालेल्या पावसाने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. आज या महामार्गावर जवळपास 3 ते 4 मोठ्या गाड्या नादुरुस्त झाल्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. तब्बल 4 तासापेक्षा जास्त वेळ वाहतूक खोळंबली होती. या वाहतूक कोंडीत एकाचा मृत्यू झालाय. हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला असून हा गावाबाहेरून घेऊन जावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जाते. तसंच लवकरात लवकर या खड्ड्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी आता नागरिक करतायत.
मालेगाव नगर महामार्गावरील मनमाड येथील रेल्वे ब्रिज जर भविष्यात कमी तुटलाच तर साधारणपणे 3 महिने या रोडवरची ट्रॅफिक बंद होईल, जेणेकरून या रोडवर कशी खड्डे पाडणार नाही याची दक्षता घ्यावी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. धुळे जिल्ह्यात बुलेटचा कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर वाहतूक शाखेने रोड रोलर फिरवून वाहनधारकांना चांगलाच दणका दिलाय. धुळे शहरातील बुलेट मोटरसायकल धारक यांनी बुलेटला कंपनीने दिलेलं सायलेन्सर ऐवजी मॉडिफाईड कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 29 बुलेट धारकांच्या बुलेटवर अनोखी कारवाई केली आहे. मोटर वाहन कायद्यान्वये मॉडिफाईड कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर धुळे शहर वाहतूक शाखेने रोड रोलर फिरवले. कर्कश आवाजात शहरात गाड्या फिरवून या बुलेटस्वारांनी सामान्य नागरिकांना हैराण केले होते. त्या संदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्यानंतर आज कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरवर वाहतूक शाखेने रोड रोलर फिरवत चांगलाच दणका दिलाय. यापुढे देखील फॅन्सी नंबर प्लेट तसंच कर्कश हॉर्न आणि सायलेन्सरवर अशीच कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी संगीता राऊत यांनी दिली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री बचाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये ज्या मोठ्या आवाज करणाऱ्या बुलेट्स होत्या, ज्याचे सायलेन्सरमध्ये फटाके फुटण्यासारखे आवाज येत होते, तसेच जे फॅन्सी नंबर प्लेट्स होत्या, तसेच जे म्युझिकल हॉर्न्स होते किंवा जे प्रेशर हॉर्न होते, त्यांची आपण कारवाई केलेली आहे. त्या कारवाईमध्ये आपण 29 सायलेन्सरचा नाश केलेला आहे. त्याच्यानंतर ज्या फॅन्सी नंबर प्लेट्स होत्या त्यांचा आपण नाश केलेला आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.